आले आज महाराष्ट्रात शिर्डी दौऱ्यावर आहे. तुमच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय, मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. कसं पाहताय? गुप्त बैठक देखील झालेली चौघांमध्ये, शिंदे, फडणवीस, पवार आणि अमित शहा बंद दारा. त्याला गुप्त बैठक कसं काय म्हणणार तुम्ही? गृहमंत्री उघड्यावर तर बैठक घेऊ शकत नाहीत ना. आणि जर तिघांमधली भांडणं मिटवायची असती तर ती बंद दाराआडच मिटवायला पाहिजे. मुळात प्रश्न असा आहे की देशाचे गृहमंत्री निधड्या छातीचे, काश्मीरमधून 370 कलम हटवणारे, शिवसेनेशी मुंबईत 2 हात करू पाहणारे, शिवसेनेसारखा बलाढ्य पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीनं फोडून दाखवणारे, सोनम वांगचुकला अटक करणारे असे आपले गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रात नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काही त्यांचे कार्यक्रम असतील. देशाचे गृहमंत्री आहेत. आपल्याकडे लॉ अँड ऑर्डर, लोकांची सुरक्षा हा विषय आहे. आणि तुम्ही येण्याआधी तुम्ही राजकीय कार्यकर्त्यांना अटक करता की त्यांनी कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू नये, काळे झेंडे दाखवू नयेत. शिवसेनेचे पदाधिकारी त्या भागातले, आमचे भरत मोरे असतील, अन्य काही पदाधिकारी यांना अटक केली का? आणि अटक करून अज्ञात स्थळी घेऊन गेले आणि मग त्या नगरमधल्या तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये नेऊन अजून त्यांना बसवलेलं आहे. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते, मराठा समाजातले कार्यकर्ते, त्यांनाही नोटिसा बजावल्या, काहींना अटक केली. ही भीती कसली वाटते तुम्हाला? तुम्हाला लडाखमध्ये सोनम वांगचुकची भीती वाटते, तुम्हाला मणिपूरमधल्या महिलांची भीती वाटते, तुम्हाला महाराष्ट्रात शिवसैनिकांची भीती वाटते. तुम्ही देशावरती राज्य करताय, तुम्ही गृहमंत्री आहात, मग तुम्हाला इतकं भय वाटण्याचं कारण काय? तुम्ही अद्याप मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची कारवाई करायला गेली नाही, ही पण तुमची भीती आहे. शेतकरी येऊ देणार नाहीत व शेतकरी अंगावर येतील. अशा भयग्रस्त राज्यकर्त्यांना देशावर राज्य करण्याचा अधिकार आहे का? जे आंदोलनाला घाबरतात. लोकशाहीने आम्हाला अधिकार दिला आहे मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याच्या, मंत्र्यांना जाब विचारण्याचा. याआधीसुद्धा अशी आंदोलनं झालेली आहेत. मुंबईमध्ये मोरारजी देसाई यांची गाडी अडवलेली आहे शिवसैनिकांनी. यशवंतराव चव्हाणांच्या गाडीसमोर आंदोलनं झालेली आहेत. शरद पवार साहेबांच्या गाडीसमोर आंदोलनं झालेली आहेत. हे होत असतं लोकशाहीमध्ये. पण हे गुजरात मॉडेल ज्या पद्धतीने राज्य करताय या महाराष्ट्रावर किंवा देशावर, त्यांना लोकांचं आंदोलन नको आहे, लोकांची भीती वाटते. याचा निषेध करावा तेवढाच हो. तुम्ही सामान्य शिवसैनिकांना अटक करता. बरं, त्यांनी जशी काय घोषणा केली आहे का आम्ही आंदोलन करणार आहोत वगैरे, तर नाही. ते आपापल्या जागेवर काम करत होते आणि त्यांना पोलीस येतात आणि अटक करून घेऊन जातात. कुठे घेऊन जातोय हे सांगत नाहीत. हा काय प्रकार चालला आहे महाराष्ट्रामध्ये? आपण गृहमंत्री असाल हो, मग गृहमंत्र्यासारखं वागा, बेडरपणे, निर्भयपणे, निर्भीडपणे. होय, मी लोकांना सामोरा जाईन. लोकांनी आंदोलन केलं, लोकांनी काय प्रश्न मांडले ते मी ऐकेन. हा पळपुटेपणा कशा करता हे मला कळत नाही. देवेंद्र फडणवीससुद्धा तसंच वागतायत आणि म्हणजे महाराष्ट्राचे गृहमंत्री त्याच पद्धतीनं वागत आहेत आणि देशाचे गृहमंत्री त्याच पद्धतीनं वागत आहेत. फक्त खोटे गुन्हे दाखल करणं, विरोधकांना अटका करणं, तुरुंगात टाकणं, याच्यावरच ह्यांचं राज्य चाललेलं आहे. हे फार काळ चालणार नाही. सर, आपण बघितलं ठाण्यामध्ये महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीची बैठक पार पडली जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी. त्यामध्ये आता मनसेने पाहू आपण नंतर. हा, पुढे नितीश राणेंनी देखील म्हटलेलं आहे की रामदास कदम यांचे सर्व आरोप खरे आहेत.
नितेश राणे म्हणाले की रामदास कदमांनी उद्धव ठाकरे भूषण गवईंनी हे खरे आहे. भूषण गवईंनी राजीनामा देऊन कुठल्या नेपाळच्या माणसाला तिथे सरन्यायाधीश केलं का? सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राजीनामा झाल्यावर नेपाळमधल्या एखाद्या व्यक्तीला राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशपदी नेमलं आहे का? अनिल परब हे शिवसेनेचे नेते आहेत. अनिल परब हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. अनिल परब हे कायदे पंडित आहेत, वकील आहेत. तुम्ही त्यावर प्रश्न विचारायला पाहिजे की अनिल परब यांनी जे काल एक वक्तव्य केलं किंवा जी माहिती दिली आहे त्या माहितीवर तुम्ही पत्रकारांनी संशोधन केलं पाहिजे. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात हे किरकोळ लोक ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर आयुष्यभर खाल्लं आणि इमले उभे केले, ते बाळासाहेबांची त्यांच्या मृत्यूनंतर विटंबना करतात. त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत. ते निर्लज्ज आहेत. विटंबना करता मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंच्या आणि बाळासाहेबांचा फोटो लावताय तुम्ही पाठीमागे. लाजा ना वाटत? नारायण राणेंनी त्यांच्या पोरांना आवरावं. लक्षात ठेव, तुम्ही मंत्री असाल, तुमच्या घरी सत्ता येते सत्ता जाते, हे लक्षात घ्या. एवढंच सांगतो मी. लोक रस्त्यावर तुम्हाला धुतल्याशिवाय राहणार नाहीत. मी हे अत्यंत जबाबदारीने सांगतो. रामदास कदमांवरती जे भाष्य त्यांच्या कुटुंबातल्या घटनेसंदर्भात अनिल परब यांनी केलेलं आहे ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी रामदास कदम यांच्या पत्नीला जाळण्याचा प्रयत्न झाला की काय झालं, अशा प्रकारचा गंभीर मुद्दा अनिल परब यांनी मांडलेला आहे. त्याची चौकशी केली पाहिजे. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे ठसे आणि हे याच्या चौकशा करायला निघालेला आहात. तुमची लायकी आहे का त्यांचं नाव घ्यायची? बाळासाहेब ठाकरेंच्या लायकी आहे तुमची? आमच्या अंगावर आहे, ते याद राहा. अजून अनिल परब यांच्याकडे बराच साठा पडलेला आहे स्फोटकांचा. मला माहिती आहे काय आहे ते. तुम्हाला तोंड दाखवणं रस्त्यावरती मुश्किल होईल. काल उद्धव ठाकरे म्हणाले की मी नमक हरामांवरती बोलणार नाही. त्याला प्रतिक्रिया देत रामदास कदम म्हणाले की आम्ही भरभरून नमक हे उद्धव ठाकरेंना दिलेलं आहे. मग त्यावर तुमची प्रतिक्रिया? काही नाही. रामदास कदम यांच्यावरती प्रतिक्रिया देण्यात किती महान नाही आहेत. हे काल उद्धव ठाकरे बोलले ना, हे लोक नमक हराम नाही तर काय आहेत? बाळासाहेब ठाकरेंच्या मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर भरभरून नमक खाल्लं, पदं मिळवली, प्रतिष्ठा मिळवली, संपत्ती मिळवली आणि आता टांग वर करतायत. हे नमक हराम नाही तर काय? ह्यांना काय म्हणायचं? का दुसरा कुठला शब्द असेल तर सांगा मीडियातला, मी तो वापरेन. हे बेईमान नमक हराम आहे सगळे आणि ह्यांना त्यांची किंमत मोजावी लागणार. हे पण सांगतो मी, कालही म्हणालो, यांना जबर किंमत मोजावी लागणार आहे. अमित शहा यांना वाचवणार नाही आहे किंवा नरेंद्र मोदी आणि फडणवीस वाचवणार नाही. यांना अमित शहा वाचवणार नाही, यांना नरेंद्र मोदी वाचवणार नाहीत, यांना देवेंद्र फडणवीस वाचवणार नाहीत. या बेईमान लोकांना, ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात अशी दळभद्री वक्तव्य का भूमिका घेतलेल्या आहेत, त्यांना कोणी माफ करणार नाही. मुळात अमित शहा, नरेंद्र मोदी, भविष्यात ह्यांची अवस्था काय होणार आहे हे मला माहिती आहे. सर, आपण जर म्हटलं शेतकरी आर्थिक नुकसानमध्ये, कारण की पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं, तर दुसरीकडे दिवाळी जवळ येत चालले तर महावितरणकडून वीज मध्ये वाढ करण्यात आली. त्यामुळे आता या संदर्भात कोणी बोलते का? हे जे नमक हराम तुम्ही ज्यांचं नेत्यांचं नाव घेतलं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, बेरोजगारांच्या प्रश्नावर, नवी मुंबईच्या विमानतळाचं उद्घाटन करायला नरेंद्र मोदी येत आहेत ना. नवी मुंबई विमानतळाचं पूर्ण गुजरातीकरण झालंय, तुम्हाला माहिती आहे का? तिथे दिबा पाटलांचं नाव देणार भूमिपुत्रांचे नेते म्हणून, पण संपूर्ण परिसरात ज्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत तिथे मराठी माणसाला स्थान नाही. भविष्यामध्ये शिवसेना आणि मनसे आणि इतर स्थानिक पक्ष याच्यावरती आंदोलन करणार आहेत. मराठी माणसाला, मराठी तरुणांना तिथे अजिबात स्थान नाही. नवी मुंबईचं विमानतळ कोणासाठी केलं तुम्ही? जर मुंबई विमानतळ बघा, बाळासाहेब ठाकरेंनी 100% मराठी माणसं कामाला लावली शिवसेनेनं. तिकडे जाऊन आताही बघू शकता.
100% मराठी माणूस बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेमुळे कामाला लागलेला आहे. नवी मुंबईचं पूर्ण गुजरातीकरण झालेलं आहे. पूर्ण गुजरातीकरण. तुम्हाला गुजराती येतं का असं विचारून तिथे नोकऱ्या द्यायचं प्रकरण सुरू झालं. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. या संदर्भात आमचं आणि माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांची आणि आमची चर्चा झाली आहे की भव्य एक प्रखर आंदोलन केल्याशिवाय, त्यांना धडा शिकवल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. 11 तारखेला शेतकऱ्यांचं आंदोलन मराठवाड्यात आहे. हंबरडा मोर्चा. अंबादास दानवे यांनी त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत. शिवसेना जमिनीवर आहे. शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, भूमिपुत्रांसाठी काम करणारी संघटना आहे. की हा काय बोलतोय, तो काय बोलतोय, तेवढा वेळ नाही आमच्याकडे. असं आंदोलन होईल या उद्घाटनाच्या पूर्वी असं आंदोलन आमचं चर्चा सुरू आहे. बघू ना, डिसेंबरला विमान उडणार आहे ना, कसं उडतंय बघू. जयंत पाटील देखील काल म्हणाले शेकापचे की आमची बैठक देखील सुरू होणार आहे आणि आम्ही जर असं स्थानिकांना नोकऱ्या दिल्या नाहीत तर आम्ही धावपट्टीवर देखील उतरू, असं जयंत पाटील शेकापचे काल म्हणाले. मी काय तुम्हाला वेगळं सांगतो. मी बोला स्थानिक पक्ष जे आहे, शेतकरी कामगार पक्ष, हा तिकडला भूमिपुत्रांचा एक पक्ष आहे. दिबा पाटलांचं नाव त्याला द्यायचं आपण मान्य केलेलं आहे सगळ्यांनी. आणि भूमिपुत्रांना जर स्थान नसेल तर आम्ही सगळे जे मराठीवादी पक्ष आहोत त्यांना एकत्र येऊन यासाठी आंदोलन करावं लागेल नवी मुंबईच्या विमानतळासंदर्भात. त्याच्यामुळे माननीय उद्धव साहेबांची याला मान्यता आहे, संमती आहे. राज ठाकरे यांची संमती आहे, जयंत पाटलांची संमती आहे. चला, म्हणाले की आमचे कार्यकर्ते अमित शाह का दौरा है और हाँ बोले क्या है दौरा है, आपने ट्वीट किया है, क्या पूरा मामला है? क्योंकि अमित शाह महाराष्ट्र में आएंगे, अहिल्यानगर में आएंगे. देश के गृह मंत्री कहीं भी जा सकते हैं. हमेशा महाराष्ट्र में उनका स्वागत हुआ है. लेकिन इस बार गृह मंत्री जी इतने डरे हुए क्यों है, और हमारी सरकार भी इतनी डरी हुई क्यों है भाई? क्यों डरी हुई है? अमित शाह आने से पहले अहिल्यानगर के शिवसेना के सभी बड़े नेताओं को अरेस्ट किया है. हमारे एक प्रमुख कार्यकर्ता भरत मौर्य को अरेस्ट करके अज्ञात जगह पर ले गए. MNS के कार्यकर्ताओं को नोटिस दी है. मराठा आंदोलक जो समाज के नेता है उनको पकड़ने की कोशिश हो रही है. आप देश के गृह मंत्री हो, आप इतने ज़ोर ज़ोर से गर्जना करते हो. आपने सोनम वांगचुक को अरेस्ट करने की हिम्मत दिखाई है, तो महाराष्ट्र में आने से इतने क्यों डरते हो? लोकतंत्र में लोग आंदोलन करेंगे, लोग सवाल पूछेंगे. सवाल पूछना गुनाह है क्या गृह मंत्री को? अब तक मराठवाड़ा में नहीं गए, इतनी बड़ी बाढ़ की गंभीर परिस्थिति वहाँ निर्माण हो गई है, आप वहाँ नहीं गए. वहाँ भी जाने से आप डरते हो. किसान आपको सवाल पूछेंगे, किसान आपको घेर लेंगे. तो ये महाराष्ट्र की सरकार भी डरी है. इसलिए डरी है कि ये सरकार लोगों की सरकार नहीं है, ये वोट चोरी से आई हुई सरकार है. ये वोट चोरी से आई हुई सरकार है. चलो भाजपा ने मांग की है चुनाव आयोग से कि बुर्का पहनी हुई महिलाओं की मतदाताओं की जांच. ये और क्या मांग कर सकती है? ये इस प्रकार से मांग कर सकते और कुछ नहीं कर सकते. साठी वापरले